चला तर मग आज मंडळी आपण कोथिंबीर वडी करू। मस्त छान अशी कोथिंबीर चिरून घेऊ, धुवून बिन। त्याच्यानंतर त्याच्या कढईमध्ये थोडेसे पोहे टाकायचे, कोथिंबीर वडी कुरकुरीत होते। थोड्याशा मिरच्या आणि लसूण घ्यायचा, तो बारीक दळून घ्यायचा। त्याच्यानंतर मस्त ते मिक्स करायचं कोथिंबीरमध्ये टाकून। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, तांदळाचं पीठ नसतं तर कॉर्नफ्लॉवर पण चालेल, थोडंसं डाळीचं पीठ, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं। त्याच्यानंतर नॉर्मल लागेल तसं पाणी टाकायचं आपण त्याच्यामध्ये आणि छान असा गोळा, जास्त निबर पण नाही, मीडियम। त्याच्यानंतर एखादी चाळणी किंवा भांडं घ्यायचं, त्याला तेल लावून घ्यायचं खूप छान। त्याच्यानंतर जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते असं त्याला लावून घ्यायचं भांड्याला आणि त्याच्यामध्ये थोडेसे तीळ ॲड करायचे, त्याने चव छान लागते। त्याच्यानंतर कढईमध्ये पाणी ठेवायचं, चांगलं उकळून घ्यायचं। आपण जे मिश्रण भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्याचं वाफून घ्यायचं आहे आपल्याला। ते कढईमध्ये ठेवायचं, एक 15 ते 20 मिनिट काय करायचं ते वाफून घ्यायचं। चाकू घालून बघून घ्यायचं थंड झाल्यावरती, त्याला लागलं नाही तर ते ओके व असं। त्याच्यानंतर कढईत तेल तापवायचं कडक, मस्त वड्या सोडायच्या, अशा कुरकुरीत लालसर होस तो वड्या काय करायच्या अशा तळून द्यायच्या, काढायच्या आणि मस्त अशा खमंग वड्या खाऊन बघायच्या, खूप छान।